बघा एवढं सगळं चरायला आहे गुरांसाठी, तरी इथली लोक गावातली बघा ही गुरच जा. आता हा पडलेला मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर आता उचलून ठेवलं आहे. हे बघा हे गुरांचं शेण आहे, आतमध्ये घालून आंबे वगैरे खायला लावतील. इथे पाय पण आहेत, दाखवतो हे बघा, हे पण पाय बघा. हे बघा ते पायाचे ठसे आहेत. हे बघा मुद्दाम आतमध्ये घालायचे आणि वाटोलं लावायचं. तर हे आंबे एवढे मोठे मोठे झालेत, त्यांचं पण वाट लावायची कामं करायची. ते बघा हा गुरांचे पायाचे ठसे, हे तर आता पडले आहेत, पण ह्याच्यात हा गवत खायला लावायचा आणि आंबे पण खायला लावायचे. म्हणजे एवढा पूर्ण आता आजूबाजूला कोण शेतीच करत नाही, तरीसुद्धा ते हे 2 सोंडेच खाण्यासाठी त्यांना भेटतात. जिथे झाडं लावले तिथे हे बघा, जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला शेती बघायला भेटणार नाही करते तशी. सर्व शेती होती, आता कोणी करत नाही आणि म्हणून गुरेवाले सोडून देतात. आणि ज्याने जे केलं आहे त्याचं वाटोलं लागलं पाहिजे. आत्ता मी 2 महिन्याने आलो, सुरतला असतो, तर हे पडलं म्हणून बघायला आलो. आपलं सपारा मे महिन्यामध्ये होतो बघा. आता जास्त पाऊस पडल्यामुळे लक्ष नाही दिलं, त्यामुळे ते वजन जास्त झालं आणि पडलं, त्या मेढी कुजल्यामुळे. तर बघायला आलो तर बघतोय तर गुरं वगैरे आतमध्ये घालून मस्तपैकी आंब्यांचं वाटोलं लावलं. हे काही गवत कमी आहे का? इकडे आजूबाजूला तुम्ही बघाल ना अजिबात कोण शेती करत नाही. असं आता बोलणार तरी कोणाला. चला.